श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वामी सेवेत रममाण रहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची, त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणाची सांगता केव्हा आणि कधी करायची हे जाणून घेणार आहोत. उद्या सोमवार दिनांक 6 मे रोजी श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून महाराजांची पंचोपचार पूजा करावी. ज्या स्वामी भक्तांकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे त्यांनी मूर्तीस अभिषेक जरूर करावा. मूर्तीस अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्व शीर्षम, एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा पुरुष सुक्तमचे पठण करावे. त्यानंतर स्वामींची पंचोपचार पूजा करून त्यांना त्यांची प्रिय पिवळ्या रंगाची फुले वाहावीत, हिना अत्तर लावावे, धूप दीप दाखवावे आणि स्वामींची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी एक पाठ श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण जरूर करावे. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे 11 वेळा तारक मंत्राचे पठण देखील करावे. जे स्वामी भक्त गुरुचरित्राचे पारायण करत आहे त्यांनी पारायणाची सांगता उद्याच म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशीच करावी. गुरुचरित्राच्या नियोजित पाठांचे पठण करून त्यानंतर पोथीस नैवेद्य दाखवावा. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणातक भक्तियोग आचरतो, त्याचा योगक्षेम मी चालवेल, असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले. नामस्मरणाच्या सातत्यातच अस्तित्वाची प्रचिती असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे आश्वासनही नामजप करता क्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्तितत्व सांगते. वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा हे त्यांनी का बरे सांगितले असावे? तर या सांगण्यातील मतितार्थ असा की वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते, विस्तारते, त्यास अनेक पारंब्या फुटतात, त्या जमिनीत रुजतात, त्याचा पुन्हा वृक्ष होतो. ही अखंडत्वाची खूण श्री स्वामींनी सांगितली असावी. सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीज अशा नामाचे बीज साधकाच्या अंतःकरणात रुजते, ते वाढते, विस्तारते, ते नामोच्चाराच्या सातत्याने. त्यामुळे श्री स्वामी नामाचा अखंड यथाशक्ती जसा जमेल तसा, ज्यावेळी जमेल त्यावेळी जप नक्कीच करावा. श्री स्वामींच्या बखरीमध्ये उल्लेख केलेला आहे. स्वामींनी जाता जाता सर्वांना सांगितले, गाईला चारा द्या, मुक्या प्राण्यांना जीव लावा, भुकेल्यांची तहानभूक भागवा. मी कुठेही जात नाही. शरीर म्हातारं होतं, आत्मा नाही. आत्मा अमर असतो, तो कधीच मरत नसतो. मी इथे कायम राहील सगुण रूपात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, जिंदा है. त्यामुळे या दिवशी मुक्या प्राण्यांची जमेल तशी यथाशक्ती सेवा करावी आणि यथाशक्ती दान करावे. मात्र दान हे गरजूंना करावं. स्वामी महाराज कायम आपल्याबरोबर आहेत. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.